नमस्कार. कोरेगाव पारंपरिक मैदान, हिंद केसरी मैदान म्हणून ओळखलं जाणारं कोरेगावचं मैदान आज म्हणजे मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आत्ता फायनल चालू आहे आणि फायनलला सगळ्या नामांकित गाड्या आत्ता पात्र झालेल्या आहेत की अशा गाड्या आहेत ती त्या हिंद केसरी होणार आहे, याचा किताब मिळणार आहे. या गाड्यातनं जो पहिला नंबर येणार आहे त्याला महाराष्ट्राचं हिंद केसरी म्हणून पुकारलं जाणार आहे. असं मैदान आज कोरेगावचं तालुक्यात महाराष्ट्रात नावलौकिक असलेलं मैदान आज भरलेलं आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य काय? ह्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, ह्या मैदानात येणारा पहिला नंबर हा पारदर्शक असतो आणि मैदान रितसर असतं. मी दत्ताजीराव बुरगे, कोरेगाव, त्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून. आणि जो आजचा बैलगाड्याचा जो जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असणारा हा बैलगाड्याचा अड्डा आणि इथं गाड्या येणाऱ्या ह्या जिल्ह्यातनं महाराष्ट्रातनं इथं नामांकित गाड्या येत असतात. परंतु इथं ज्या वेळेला अड्डा चालू झाला ही मला पहिल्यांदा लक्षात आलं की आजचा जो अड्डा आहे तो इतिहास घडला. जवळजवळ 500-600 गाड्या आलेल्या निदर्शनात माझ्या आल्या. हे इथं बघणारे जे पब्लिक आहे जवळजवळ 25-30 हजार पब्लिक आलेलं आहे. आणि पंचकृषी ग्रामीण भागातले जिल्ह्यातले असे लोक बघण्यासाठी ह्याच्यामध्ये आलेले आहेत. या अड्ड्यामध्ये ह्या निमित्तानं मी सर्व बैलगाड्यांच्या चालक मालक व या नियोजन करणारे सर्व जे सदस्य आहेत त्यांना माझ्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम पुढच्या वर्षी व्हावा अशी मी अपेक्षा करतो. मैदान के कोण 7 गाड्या 4 संग्राम आणि या मैदानातील फायनल लढत झाली. ललगुणची गाडी ललगुणची गाडी किती नंबर आला? अजून नंबर डिक्लेअर होणार आहे. 5 नंबर कसा बरोबर
या गाडीचा सत्कार चिंचनेरचे गाडी मालक आणि आपली गाडी आडवेकर तुषार लक्ष्मण बर्गे यांच्याशी बसवतो. चिंचनेरचे गाडी मालक आपली गाडीची पावती कमिटीच्या सदस्यांना दाखवण्यात खाली सोडायचे.